जय भीम, जय संविधान. मी प्रतिनिधी भीमराव तुरकमारे. आपण पाहतात बहुजनताई लाईव्ह चॅनल. महात्मा फुले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतभर आज हा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होताना आपल्याला दिसत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपरी कॅम्प, इंदिरा गांधी उड्डाण पूल यावर दरवर्षीप्रमाणे आज 5वं वर्ष यावर्षी आहे. इंदिरा गांधी उड्डाण पुलावर येणारे सर्व भीम अनुयायी जे लाखोच्या संख्येने मिरवणुकीमध्ये सामील होत असतात आणि त्यावेळेस लोकांना जाणंसुद्धा शक्य नसतं. अशा वेळेस त्यांना मदतीची गरज असते आणि ती मदत म्हणून गेल्या 5 वर्षापासून आयुष्यमान मल्लेश सेठ कद्रापूरकर हे उद्योजक आहेत. त्यानंतर महेश सेठ हे उद्योजक आहेत. त्यानंतर विकास अण्णा निकाळजे हे स्थानिक आहेत. संतोष कातकडे हे सुद्धा स्थानिक आहेत. आणि रवी भोळे यांनी हे सर्व उद्योजक असे 5 ते 6 उद्योजक एकत्र येऊन दरवर्षीप्रमाणे लोकांसाठी म्हणजे भीम अनुयायांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम करत असतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणे लोकांची कुठलीही गैरसोय होऊ नये त्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात. आपण पाहतात की जे मल्लेश सेठ आहेत, आवाज खूप बाहेर घुमत आहे, म्हणजे गोंधळ चाललेला आहे, गर्दी जास्त आहे आजूबाजूला, समोर डीजी वगैरे लागतो आहे. त्या अनुषंगाने त्यांनी सर्व भारतीयांना आजच्या जयंतीनिमित्त त्यांनी शुभेच्छा दिलेल्या होत्या आणि लोकांना त्यांनी आव्हान केलेलं होतं मल्लेश सेठ कद्रापूरकरांनी की प्रत्येकाने जेवण या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे, नाश्ता ठेवलेला आहे, पाण्याच्या बिस्लेरीच्या बाटल्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. जवळजवळ 5,000 ते 6,000 लोकांचं नेहमीप्रमाणे आम्ही जेवण बनवत असतो आणि निश्चित त्याचा सर्व भीम अनुयायांनी लाभ घ्यावा अशी भावना या सर्व मित्रमंडळीच्या माध्यमातून केलेली आहे. ना नेता ना अनुयायी, स्वयं पुढाकार घे अशा पद्धतीचं जे बिद्रवाक्य आहे त्याप्रमाणे कुठलेही नेता नाही, कुठलाही पुढारी नाही, स्वयंभावाने आपण सामाजिक कार्यकर्ते म्हणूया किंवा समाजसेवक म्हणूया, त्या भावनेतून ही अन्नदानाची जी योजना आहे गेल्या 5 वर्षापासून सर्वच हा मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांचे नाव मला घेता येत नाहीत, परंतु त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मित्रसह परिवाराच्या वतीने हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा पद्धतीच्या घोषणा हे उद्योजक त्यांचे सर्व सहकारी देताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्याच अनुषंगाने जेव्हा सायंकाळच्या वेळेला सुरुवात होत असते, जशी अशी गर्दी वाढते तशी त्याप्रमाणे लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलीही अडचण येऊ नये यांची स्वयं अशी टीम आहे की त्या अडचणीवर कशी त्यांना मदत करता येईल. त्याच्यामध्ये वृद्ध लोक असतात, महिला असतात, त्याच्यामध्ये तरुणी असतात, काही कुटुंबासोबत लहान मुलंसुद्धा आलेले असतात, बालक आलेले असतात. यांना कुठली अडचण होऊ नये, पाण्याचीसुद्धा अडचण होऊ नये, जे त्यांना आवश्यक आहे ते इंदिरा गांधी उड्डाण पुलावर तिथं एक मोठा पेस आहे. त्या पेसवर त्यांनी काय केलेलं असतं, हे अन्नदानाचा कार्यक्रम सुरू ठेवलेला असतो. निश्चितपणे हे वाखाणण्यासारखी अशी गोष्ट आहे की स्वतः महेश सेठ कद्रापूरकर हे दोघं आणि त्यांचे सहकारी सगळे उद्योजक विकास अण्णा, संतोष कातकडे, रवी भोळे आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र यांनी हे काय केलेलं असतं की स्वतःच्या कष्टाने म्हणजे स्वतः कोणाकडे पैसा न मागता हा केलेला आहे. तर त्यांचे कार्यकर्ते जवळचे स्नेह अशोक निकाळजे साहेब हे त्यांच्या प्रसंगाला सांगत आहेत. आपण त्यांचे शब्द आपण ऐकून घेऊया. यांच्या
आपण पाहिलेलं आहे की आजच्या प्रसंगाला अनुसरून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंतीच्या माध्यमातून उघडे साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आज अन्नदान करण्याचा जो माध्यम आहे, दरवर्षीप्रमाणे गेल्या 5 वर्षे आम्ही सातत्याने हे करत आहोत. त्यासाठी सर्व उद्योजक मित्रपरिवारांचं याला योगदान आहे, त्यांचं श्रम आहे यासाठी. आणि ज्यांनी कोणी याला योगदान दिलेलं आहे त्यांनी नावं या ठिकाणी आपल्यासमोर सांगितलेले आहेत. आणि अशा पद्धतीचा हा उपक्रम आगळा वेगळा, ज्या भीम अनुयायांना कुठली अडचण निर्माण होऊ नये त्यासाठी त्यांनी हा उपक्रम अन्नदानाचा, नाश्त्याचा आणि बिस्लरी पाण्यांचा असा संयुक्त असा हा जो आयोजन या मित्रपरिवाराने केलेला आहे. इथं कुठलाही नेता नाही, कुठला अनुयायी नाही, कुठला पुढारी नाही, यांनी स्वयंपुढाकार घेतलेला आहे आणि कुठलं मंडळाचं नाव दिलेलं नाही किंवा कुठलं प्रतिष्ठानचं नाव या ठिकाणी दिलेलं नाही. अशा पद्धतीने कुठलाही नेता नाही, आम्ही सर्वच एकत्र या भावनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आणि महात्मा फुले यांचे अनुयायी म्हणून आम्ही सर्व भीम अनुयायांसाठी आजच्या 135व्या जयंतीनिमित्त हे अन्नदान स्वयंस्फूर्तीने करत आहेत. त्यासाठी आपण पाहतात की सर्वांचं मोठं योगदान आहे. रवी, मुनिया, संतोष आणि अण्णा हे तिन्ही प्रमुख जे त्रिसूत्रीय जी मैत्री आहे त्या माध्यमातून यांचं पूर्णपणे नियोजन असतं, आयोजन असतं. त्याच्या माध्यमातून सर्व उद्योजक एकत्र त्यांनी केलेले आहेत. त्याच्यामध्ये आत्ताच आम्ही जे लाईव्ह प्रक्षेपण केलं होतं बहुजनता लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून, त्यामध्ये उद्योजक नितीन वाघमारे आणि सौ अंजलीताई नितीन वाघमारे यासुद्धा अन्नदान वाटप करताना सहभागी झालेले आहेत. त्यांचाही त्यांच्या हस्ते प्रत्येक भीम अनुयायांना त्यांनी जेवण, नाश्ता, पाणी या सगळ्या सुविधासाठी त्यांनी काय केलेलं आहे की स्वतः स्वयंस्फूर्तीने त्यांनी वाटप केलेलं आहे. सर्व मित्रपरिवारांनी एकत्र येऊन त्यांनी हे सातत्याने वाटप शेवटच्या क्षणापर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत हा उपक्रम अन्नदानाचा सर्व चालू होता. आम्ही ही मिरवणूक यासाठी दाखवतो आहे कारण या ठिकाणी हजारो लाखोच्या संख्येने एका पाठोपाठ अशा मिरवणुकीची लाईन लागलेली असती. जणू काही स्पर्धा आहे आणि त्या एका पाठोपाठ म्हणलं तर जवळजवळ कितीतरी किलोमीटर असं लांब असं अंतर ह्या मिरवणुकीसाठी लागलेलं असतं. आणि प्रत्येक आपण पाहतात की डी जेवर हे सर्व नृत्य करत असतात आणि हे सर्व नृत्य करताना प्रत्येक संख्येला माणसाला जातासुद्धा येणे शक्य नाही. त्याच्यामध्ये आजच्या या आनंद उत्सवाच्या भरामध्ये भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये नृत्य करत असतात. त्याच्यामध्ये बाल चमू आपण पाहतात आणि अशा वेळेस त्यांना ताण लागते, अशा वेळेस त्यांना भूक लागते, अशा वेळेस त्यांना गरज असते ह्या सर्व गोष्टीची. आणि हीच खरी गरज हे म्हणजे अन्नदान हे सर्वश्रेष्ठ म्हणूया. त्या माध्यमातून या सर्व मित्रमंडळींनी केलेलं आहे. आपलं हे 5 वर्ष असलं पण त्यांनी मला बहुजनता लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केली भावना आहे की जोपर्यंत या पिंपरीमधून मेन मार्केटमधून भाजी मार्केटच्या वर हे आहे इंदिरा गांधी उड्डाण पुलावर
या ठिकाणी हा जो उपक्रम केला होण्यास ज्या लाखो भीम अनुयायांसाठी यांनी जी योजना म्हणूया योजना नाही पण हा जो उपक्रम आपण राबवतात स्वयंस्फूर्तीने यांच्यासाठी आपण स्वयंस्फूर्तीने आपण लाईक केलं पाहिजे, कमेंट केलं पाहिजे आणि यांना प्रोत्साहनपर सातत्याने ही जे उद्योजक आहेत, जे मित्रपरिवार आहेत त्यांचे, त्यांनी पुढे यावं अशी आशा करूया. पाहत राहा.